नमस्कार मित्रांनो. रंग वात्सल्याचे या मालिकेच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की पालकांनी स्वतः कसं असायला हवं, त्यांच्या कन्सेप्ट्स किती क्लिअर असायला हव्यात की आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं काय करायचं नाही हे त्यांनी पूर्ण ठरवलेलं असायला हवं. म्हणजेच मग ते त्या मुलांना एक सवय, वळण किंवा अशा प्रकारचे संस्कार करू शकतात. आज आपण पालकत्वाच्या स्टाईल ज्या आहेत, प्रामुख्याने 4 आहेत, त्याचे आपण जरा विवेचन करूया, विश्लेषण करूया. एक म्हणजे पहिली जी एक स्टाईल आहे ती आहे अथॉरिटेरियन स्टाईल असते. ती म्हणजे कशी की हुकुमशाह पद्धतीची असते. ते मुलांकडनं खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात, त्यांचं स्टँडर्ड एकदम वरती करून ठेवतात की बाबा रे नाही, तुम्हाला इतके टक्के मार्क पडायलाच हवेत. मग त्या मुलाची क्षमता आहे नाही त्याच्याशी काही तर घेणं नसतं. दुसरी गोष्ट की असे पालक म्हणतात की मी म्हणतो तेच बरोबर आहे. आता खरं म्हणजे माझ्यासारख्या पिढीची ज्यांनी आता 60 ओलांडलेली आहे, अशा वेळेला कदाचित असे पालक किंवा असे वडील आपल्याला मिळालेले होते किंवा आईसुद्धा मिळाली असू शकते. पण ती एक खरोखरीच एक महत्त्वाची गोष्ट असते का? नाही. हुकुमशाही पद्धतीने जर आपण वागायला गेलो तर त्यामध्ये होतं असं की मुलांच्या म्हणण्याला काही अर्थच उरत नाही. दे डू नॉट हॅव एनी से. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की जर समजा त्या लोकांना ती आवडत नसेल, ती स्टाईल, वडिलांनी असं बोललेलं किंवा आईने असं बोललेलं, त्या मुलांचा अभ्यासामधला काही इतर गोष्टींना इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. ते म्हणतात ना की 90% मार्क पाहिजेच पाहिजे, कसंही कर, काहीही कर. तो म्हणतो जाऊ दे ना, मला कशाला पाहिजे मार्क, अजिबात नको. तर ही झाली अथॉरिटेटिव्ह स्टाईल. अथॉरिटेटिव्ह स्टाईल जी असते, अथॉरिटेटिव्ह ऐकून घ्या, त्याला आपण म्हणतो अधिकृत पालकत्व. अधिकृत पालकत्व ही जे पालक असतात हे आपल्या मुलांना जेव्हा एखादं टार्गेट सेट करतात, गोल सेट करतात की बाबा आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्क पडायला हवे, किंवा एखाद्या खेळामध्ये कौशल्य घ्यायचं, समजा योग विद्या घ्या किंवा अजूनही कुठल्या शारीरिक कसरती घ्या, ते त्या मुलांबरोबर असतात, त्या मुलांबरोबर ते करून दाखवतात. म्हणजे असं आहे की आता एक उदाहरण सांगतो. समजा जर मी म्हणालो, कुठल्या माझ्या मुलांनी सांगितलं किंवा एखाद्या छोट्या मुलांनी सांगितलं आपल्या वडिलांना की बाबा मला क्रिकेट खेळायचं, बॅटिंग करायची, कशी करायची तुम्ही मला शिकवा, आणि तो बघायला लागतो. मग तेव्हा त्याचे वडील त्याच्याबरोबर येतात आणि सांगतात हे बघ ही अशी स्टाईल, असं इथे पहिल्यांदा बॅट खाली ठेव, डाव्या हाताने पकड, उजव्या हाताने त्याच्या दंडाच्या बुकडाशी घे, आणि हे केलं तर असं उभं राहा, असा स्टान्स घे. तसंच एखादी योगविद्या करताना, आसनं करताना, योगासनं करताना एखादी आई किंवा वडील हे आपल्या मुलाबरोबर योगासनं करतात, त्याला दाखवतात की बघा असं आहे. याचा फायदा एक असा होतो की मुलांना हे नेहमी जाणवत असते की माझे आई वडील माझ्याबरोबर आहेत, मी जे करतो त्याच्यामध्ये पार्टनर्स, आणि मी खूप चांगलं काही करावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे मी करायला पाहिजे. आणि मुलं बघून शिकतात, अगदी व्यवस्थित शिकतात, लहानपणापासून शिकतात. हे झाले अथॉरिटेटिव्ह म्हणजे अधिकृत पालक ज्याला म्हणतो आपण तसं. एक तिसरी स्टाईल आहे परमिसिव्ह पेरेंटिंग. परमिसिव्ह स्टाईल म्हणजे कसं असतं की ते म्हणतात की बाबा रे ठीक आहे, तुला काय वाटतं काय करावं आपण. समजा एखाद्या मुलाने सांगितलं की मला बाबा मला असं टीचर म्हणाले की म्हणजे तुला अभ्यासात जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा तुला तुझी कॅपॅसिटी आहे, तुला मार्क जास्त मिळायला हवे, म्हणजे तुला खूप चांगलं पुढे येता येईल, नंबरवरती यायला हवं, अशा प्रकारच्या गोष्टी. तेव्हा तो जेव्हा आईवडिलांना येऊन सांगतो तेव्हा आईवडील त्याला विचारतात की बाबा रे गुड, मला पटते जेव्हा टीचरने सांगितलेलं आणि मलाही तसंच वाटतं, पण मला तो एक हे करण्याकरता आपण काय काय करूया, म्हणजे आपण काय करायला हवं. आता माझ्या पाहण्यामध्ये एक मुलगा होता, तो 12वी नंतर म्हणजे हुशार मुलगा, CA परीक्षेला बसलेला होता, एंट्रन्स टेस्टला तो पासही झाला, आणि नंतर मग दुसऱ्या वेळेला त्यांचं ते IPCC वगैरे काही काय असतं त्या ठिकाणी दुसरी स्टेजमध्ये, इंटरमिजिएट स्टेजला थोडं त्याला वेळ लागला. आणि नंतर मग एकदा काय झालं की त्याचे आई वडील आणि तो असे एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं की बाबा लेट अस अंडरस्टँड हाऊ वी कॅन हेल्प यू. तुला काय वाटतं की काय करायला पाहिजे, कुठं आपण कमी पडलो किंवा कुठे आपण जास्त होतो. तेव्हा त्यांनी त्यांचे कुठे कमी पडलो आहे त्यांनी सांगितलं की अमुक गोष्ट केली तर मला ते म्हणजे एक त्या विषयाची मी ट्युशन लावतो, आणखी त्या कोचिंग घेतो, गायडन्स घेतो,
आणि मी ती परीक्षा देतो, म्हणजे मला मला वाटतं की त्यातनं मला फायदा होईल. तेव्हा त्याचे वडील अतिशय चाणाक्ष मनुष्य होता. तो म्हणाला की बाबा रे, एक लक्षात ठेव, आचरेकर सरांनी सुद्धा सचिनला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त जो फायदा होतो तो मॅच प्रॅक्टिसचा होतो. मग आता आपण काय करू शकू की तू एक काम कर, तुमचे काही मॉडेल पेपर्स असतील किंवा जे तुझे इन्स्टिट्यूटमधले लोक असतील, तुझ्या इथले शिक्षक असतील, त्यांच्याकडनं पेपर्स घे, ते सोडव आणि त्यांच्याकडनं तपासून घे. म्हणजे ती एक रंगीत तालीम होईल तू परीक्षा देण्याची. सच अ नाईस थिंग. याला म्हणतात एम्पॉवरिंग लँग्वेज. दिस इज एम्पॉवरिंग लँग्वेज. आणि हे परमिसिव्ह स्टाईलचं एक खास लक्षण असतं की ह्या जनरली ह्या स्टाईलची जी मुलं असतात त्यांना ते फार लहानपणापासून अशा वातावरणात वाढवत असतात की मुलांना निर्णय घेण्याची एक क्षमता तयार होत असते, निर्णय घेण्याची एक आवड तयार होत असते, विचार करण्याची आवड तयार होत असते, वेगवेगळ्या विषयावरती ते विचार करत असतात. आणि शेवटची स्टाईल आहे की इंडिफरंट स्टाईल ऑफ पेरेंटिंग. म्हणजे त्या आईवडिलांना काही घेणंच नसतं मुलांचं काय चाललंय ते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं मी का म्हणतो, पण ही खरोखरच अशी मुलं सुद्धा आहेत. आणि आपल्याकडे आता नवीन काही जी ट्रेंड झालेली आहे, फॅशन झालेली आहे, म्हणा फॅशन म्हणण्यापेक्षा जॉब्स खूप डिमांडिंग झालेले आहेत. आणि त्यामुळे मग आई वडील सुद्धा जे असतात नोकरी करणारे असतील तर ते घरी आल्यानंतर पुन्हा आपला लॅपटॉप उघडून कामं करत बसतात. किंवा बायकांना एक खूप, ज्या काही बायकांना, म्हणजे सगळ्याच बायकांना मी म्हणत नाही, व्हॉट्सअपमध्ये गुंतलेले असतं. त्यांना मोबाईलशी याच्याशी इतकं प्रेम जडलेलं असतं. आता खरोखरीच त्याचे वडील जे असतात ते डिमांडिंग, जॉब इज डिमांडिंग, म्हणजे त्या जॉबचं डिमांडिंग नेचर असतं म्हणून ते घरी पण येऊन काम करतात. अगदी 9 ते 5 वगैरे आता उरलेलं नाही आहे, तुम्ही कुठूनही करा आणि कसंही करा. आणखी मग ते लॅपटॉप उघडले की काम करायला सुरुवात करतात. आई वडील समजा जर आई समजा मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये गुंतलेली असेल तर मुलांना काय करावं हे कळत नाही. ते पण मग मोबाईल काहीतरी घेऊन त्याच्याकडे बघत बसतात. एक तर टी व्ही किंवा मोबाईल किंवा मग तुमचं हे इतर काही ज्या गोष्टी असतात ते विच आर रिअली अनप्रोडक्टिव्ह ॲट दॅट पर्टिक्युलर एज, ते करत बसतात. याच्यामध्ये कुणाच कोणाचा संवाद साधत नाही. आता बघा, मुलांशी संवाद साधणे किती महत्त्वाचं आहे हेही तुम्हाला कळेल. या बाबतीमध्ये, या चौथ्या स्टाईलमध्ये संवाद साधला जात नाही. वडील आपापल्या ह्याच्यामध्ये, आई तिच्या ह्याच्यामध्ये, आणखी मग काय वेळेमध्ये त्यांचं ते करून स्वयंपाक केला, मुलांना वाढून दिलं, खा बाबा वडले, गप्पा त्याला मोठा नाही. खातोय नाही खातोय माहीत नाही, किंवा कधी खातोय माहीत नाही, किंवा कदाचित थोडंफार लक्ष देत असते, पण त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी असते ती फार कमी असते. आता बघा, अथॉरिटेटियन स्टाईल जी हुकुमशाही पद्धतीची म्हणाली मी, ती जर तशी वापरात आणली तर त्याचे परिणाम काय होतात ते मुलांना भोगावे लागतात. मुलं एकलकोंडी होतात, त्यांच्यामधला इंटरेस्ट निघून जातो अभ्यासामधला, एकाग्रता येत नाही, कुठल्याच गोष्टीत रस वाटत नाही, कुठल्या गोष्टीमध्ये एकदम सॉलिड त्यांची काहीतरी भूमिका घेऊन त्यांनी मांडलेली आहे किंवा केलेलं आहे असं होतच नाही. अथॉरिटेटिव्ह स्टाईलमध्ये, म्हणजे जे अधिकृत स्टाईल मी म्हणालो तुम्हाला, की ज्या ठिकाणी आई वडील किंवा पालक आपल्या मुलाबरोबर त्या गोष्टी करत असतात. म्हणूनच मी हे तुम्हाला चित्र दाखवलं आहे का योगासनाचं, की ती आई त्या मुलीबरोबर करत असते आणि मुलीलाही खूप कॉन्फिडन्स येतो की माझी आई माझ्याबरोबर काम करते आहे, ती मला दाखवते कसं करायचं हे दाखवते आहे. आणि अगदी जसं कोच म्हणतो आपण, अगदी तसं होत असते की नाही, हा पाय इतका वरती घे, थोडा असं घे, हे केलं की सोपं जाईल, ते केलं की सोपं जाईल. आणि ही आई वडील हे त्यांच्या न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये पण खूप काळजीपूर्वक असतात. परमिसिव्ह स्टाईल जी असते त्याच्यामध्ये मुलं एकमेकांची संवाद, आई वडिलांशी संवाद साधतातच, म्हणजे पालकही मुलांशी साधतात आणि मुलंही पालकांशी साधतात. त्याच्यामुळे होतं काय की या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मला आहे की मुलांशी आपल्याला संवाद साधावा लागतो अगदी लहानपणापासून. म्हणजे त्यांना नमना नमनी असं काहीतरी विचित्रपणे बोलून त्यांना बोलायची इच्छा असते म्हणून ते बोलत असतात, पण तुम्ही बोलताना ते ऐकत असतात, त्यांनाही बोला असं वाटतं म्हणून ते बोलत असतात. बोलतात, त्यांना त्याचं रिस्पेक्ट केला पाहिजे आपण. हो का, हो बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, दे टाळी. मुलं जवळ बसतात, त्यांना वाटतं की आपले आई बाबा माझ्याशी बोलतात. त्यांना तुम्ही काय म्हणता हे कळत नसतं, परंतु त्यांना हे नक्की खात्री पडते की माझे आई बाबा माझ्याशी बोलतात. ही परमिसिव्ह स्टाईल झाली.
आणि इनडिफरन्स आहे ते मी तुम्हाला सांगितलीच की ती कुणाचंच कशामध्ये लक्ष नसतं. आता मुलाचे संवाद साधताना एक दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एम्पॉवरिंग लँग्वेज अँड डिसएम्पॉवरिंग लँग्वेज. म्हणजे एम्पॉवर करणारी लँग्वेज जी असते की जसं परमिसिव्ह ह्याच्यामध्ये परमिसिव्ह स्टाईलमध्ये आईवडील बोलतात की बरोबर बेटा सांग आपण काय करूया, म्हणजे सो दॅट वी ऑल्सो कॅन डू समथिंग फॉर यू. आम्ही पण ते करतो. तुझ्या गोलमध्ये, तुझ्या प्रोजेक्टमध्ये, तुझ्या ॲम्बिशनमध्ये आम्ही सहभागी आहोत. ते आम्ही तुला नक्की पुरवणार, सगळ्या गोष्टी पुरवणार आणि आम्ही पण तुझ्याबरोबर हे असणार. मग तुझ्या वेळा ठरव, त्याप्रमाणे आम्ही तुला खायला प्यायला वगैरे द्यायचो. अभ्यास मात्र कर तिथे. आणि समजा वाटलं की बाबा आता खूप होतं, टेक अ ब्रेक, नो प्रॉब्लेम. असं काही जरुरी नसतं की माणसाने 4-5 तास सलग अभ्यास करायला पाहिजे, अजिबात नाही. एकाग्रता असेल तर ठीक, तेवढं करायचं नसेल तर टेक अ ब्रेक, हॅव सम टी कॉफी किंवा तुला काय हवं झालं एक छोटा फेरफटका मार, मित्रमैत्रिणीशी बोल, आम्हाला फोन कर, चालेल. अँड देन अगेन गो बॅक टू युअर स्टडी सो दॅट यू विल ऑलवेज बी रिफ्रेश्ड. आता ही असते, दिस इज कॉल्ड एम्पॉवरिंग लँग्वेज. डिसएम्पॉवरिंग लँग्वेज ही जनरली अथॉरिटेरियन म्हणजे हुकुमशाही लोक पालक आणि इरिलेव्हंट पालक किंवा इनडिफरंट पालक वापरत असतात. आता मी एक काउन्सिलिंग, एक माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या, म्हणजे त्यांचे त्या मुलीचे आईवडील दोघे आलेले होते. त्या प्रिलिममध्ये तिला काहीतरी 12वीच्या प्रिलिममध्ये काहीतरी 90 का 92% असे मार्क पडलेले होते. आणि जेव्हा तिला ती फायनल त्या बोर्डाच्या परीक्षेला बसली तेव्हा तिला काहीतरी 84-85% मार्क पडले होते. तेव्हा शी वॉज त्याची या मुलीची आई एवढी वैतागली होती की अगं प्रिलिममध्ये तुला एवढे मार्क पडले होते म्हणजे कॅपॅसिटी असून सुद्धा तू करू शकत नाहीस. सरप्राइजिंग. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. याला काय असतं, तुला मेडिकलला जायचं आहे आणि आय ऑलवेज फील दॅट यू शुड गो टू मेडिकल कॉलेज. आता एक लक्षात घ्या की ही डिसएम्पॉवरिंग लँग्वेज असते. म्हणजे मुलांना असं वाटतं की अरे आपण केपेबल असून आपण नाही करू शकलो हे, म्हणजे आईच्या नजरेमध्ये आपण पडलो का, आई आपल्याला आहे तसं ॲक्सेप्ट करत नाही का. अशा गोष्टी 12वीतल्या त्या मुलीच्या मनामध्ये येत होत्या जेव्हा ते माझ्याकडे आलेले होते. आणि तेव्हा मी त्या मुलीने मला सांगितले की असं झालंय तसं झालंय वगैरे वगैरे. तेव्हा मग त्या तिघांना मी एकत्र बसवलं आणि त्याला म्हणले की आता तू बोलायचं नाहीस, तुम्ही बोला की मेडिकलची ॲडमिशन जी असते ती कुठल्या मार्कावरती होते. त्या निर्णय होतो नीट एक्झामची. तिने नीट एक्झाम दिलेली आहे का, नाही दिली. तिने कुठली दिली आहे, 12वीची परीक्षा दिली. म्हणजे नीट एक्झामची तयारी तिची चालू आहे ना, हो चालू आहे. मग म्हणलं तुम्ही असं तिला का बोलता की तुझी कॅपॅसिटी असताना सुद्धा तू करू शकत नाहीस. तिला जो प्रश्न पडला तो हा पडलेला आहे की काय माझ्या आईवडील मला ॲक्सेप्ट करू शकत नाहीत का, मी त्यांच्या नजरेवर क्या मैं उसके नजर में गिर चुकी हूँ. तसं होता कामा नये. यू हेल्प हर, बी विथ हर फॉर द नीट प्रिपरेशन अँड लेट हर गेट ॲब्सोल्युटली प्रिपेअर्ड फॉर इट, डू वेल. आणि मग तिचं बघू आपण भविष्य काय येते, म्हणजे भवितव्य काय येते ती ठरवेलच. पण आज जर तुम्ही तिचा कॉन्फिडन्स घालवला तर मात्र ते कधीही शक्य होणार नाही. तर मित्रांनो, या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना करा, कॉमेंट्स करा, आम्हाला त्या आवडतील. दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जे तुम्ही आपण बघता आहात, तुम्ही आपले पेरेंटिंग स्टाईल एकदा ॲसेस करून घ्या. आपल्याच आपण स्वतःचे गुण आणि दुर्गुण हे आपण ओळखू शकत नाही. तर माणसाचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. की आपल्यालाच माहीत नसतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत किंवा किती वीक आहोत. तर या खालच्या ईमेल आय डीवरती dsanjeev4@gmail.com वर तुम्ही मला तुमचं नाव आणि गाव ईमेल करा. ईमेल आय डी आलेलीच असेल. आम्ही काय करू की तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, म्हणजे जी टेस्ट आहे त्याचं ईमेल करू, प्रिंटआउट घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या. त्या खाली उत्तरं दिल्यानंतर त्याचं कसं स्कोरिंग करायचं हे पण दिलेलं असतं. म्हणजे तुमचा स्कोर काय आहे तुम्हाला कळेल आणि त्या स्कोरवरनं तुमची स्टाईल कुठली आहे हे तुम्हाला कळेल. कुणाला सांगायची गरज नाही, तुमचं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि हे जेव्हा होईल त्याच्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये किंवा नंतर येणाऱ्या 1-2-4 भागामध्ये या स्टाईल्स कशा बदलायच्या आणि मुलांशी संवाद कसा साधायचा आणि चांगलं कसं काय घडवून आणायचं याबद्दल आपण चर्चा करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला
तर लाईक करा, शेअर करा, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.